आईवडील ऊसतोड कामगार होते. वडील माझे ऊस तोडत होते. ते एकदम लहानपणापासून गावात शाळेचं वातावरण नव्हतं. आम्ही हॉस्टेलला राहून शिक्षण झालं आमचं. आजी आजोबा पण लहानपणी आई वडील ऊस तोडायला जायचे. आम्ही चौघी पण बहिणी, माझे 2 भाऊ आजी आजोबा सांभाळायचे. आणि माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी अगोदर लागलेल्या आणि आम्ही दोघी सोबत लागलोय. मग ह्या दोघी लागल्या होत्या तेच आमच्यासाठी सगळ्यात चांगलं मोटिवेशन होतं. तर मी एवढंच ठरवलं की माझे जे लहान बहीण भाऊ आहे त्यांचं शिक्षण मी करायचं. मग या दोन्ही पण बहिणींना मी स्वतः अकॅडमीला नेऊन टाकलेलं. मग माझ्या सांगण्यानुसार त्यांनी अभ्यास केला. अकॅडमीला सरांनी त्यांना ट्रेनिंग दिली. त्यानंतर मग त्या दोघींचं पण सिलेक्शन झालेलं आता. बीडमधील 4 मुलींचं मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि बीडच्या जीवाचीवाडी गावामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके हे देखील या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्या अगोदर माझ्यासोबत ज्यांची नियुक्ती झाली मुंबई पोलीस दलामध्ये ह्या चारी मुली माझ्यासोबत आहेत. काय संघर्ष होता, इथपर्यंतचा टप्पा गाठला, एकाच वेळी कुटुंबातल्या 4 मुली म्हणजे तुम्ही बहिणीच आहेत, तुमचं सिलेक्शन झालंय, काय भावना आहे? मी उषा हनुमंत चौरे. या माझ्या बहिणी आहे 3. या माझ्या नंतरच्या छोट्या बहिणी आहेत 3. आम्ही एकदम म्हणजे लहानपणापासूनच गावात शाळेचं एवढं वातावरण नव्हतं. आईवडील ऊसतोड कामगार होते. वडील माझे ऊस तोडत होते. ते एकदम लहानपणापासून गावात शाळेचं वातावरण नव्हतं. आम्ही हॉस्टेलला राहून शिक्षण झालं आमचं. त्याच्यामध्ये आमच्या आजी आजोबांचा पण खूप मोठा संघर्ष आहे. आमच्या यशामध्ये आजी आजोबांचं खूप मोठं योगदान होतं. आमच्या चौघींपैकी कोणाचंही यश बघायला ते राहिले नाही. त्याचं दुःख होतं आम्हाला. आणि वेगवेगळ्या आता समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये जे व्हायरल झालं आणि न्यूज पसरली आणि सर्वांनी आमचा आभार मानलं, त्याचा एक वेगळा आनंद होतो. आईवडिलांच्या कष्टांचं चीज झालं. लहानपणापासून आम्ही हॉस्टेलला राहिलो, कधी आईवडिलांकडे राहायला पण नाही भेटलं. आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्वच कुटुंबीय म्हणजे घरचे नातेवाईक, मामा वगैरे, चुलते, आजी आजोबा सर्वांचंच आमच्या यशामध्ये खूप मोठं योगदान आहे. परत अजून गावात शाळेचं वातावरण नसल्यामुळे आम्हाला हॉस्टेलला टाकलं. माझ्या मोठ्या मामाने आम्हाला हॉस्टेलला नेऊन टाकलेलं. 10वी-12वीपर्यंत आमचे हॉस्टेलला शिक्षण झाले. बाकी खरं तर कुटुंबाची साथ वगैरे कसं वेळोवेळी मिळालं, कारण की ग्रामीण भागामधून बाकी हॉस्टेलमध्ये शिक्षण घ्यायचं म्हणलं की खूप खडतर प्रवास जो आहे तो असतो. कशी कुटुंबाची साथ मिळायची? म्हणजे माझ्या आईवडिलांनीच अकॅडमीत टाकलं होतं आणि नंतर मी पण चांगला अभ्यास केला आणि तिथालच्या पण सरांनी खूप प्रॅक्टिस ग्राउंडची लेखीची करून घेतली. आणि आजी आजोबा पण लहानपणी आईवडील ऊस तोडायला जायचे. आम्ही चौघी पण बहिणी, माझे 2 भाऊ आजी आजोबा सांभाळायचे. आणि काय नाही म्हणजे माझे आईवडील ऊस तोडूनच आम्हाला सगळ्यांना शिकवले. कोणत्या अकॅडमीमध्ये होते तुम्ही? अंबाजोगाई ज्ञानदीप अकॅडमी, दराडे सरांची. काय तुमचं काय नाव? चौरे गीतांजली हनुमंत. तुमचा काय संघर्ष पूर्ण इथपर्यंतचा टप्पा जो आहे तो गाठलाय? एक बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, कारण की एकाच कुटुंबातल्या तुम्ही 4 मुली जे आहे तुमची नियुक्ती झाली पोलीस दलामध्ये. माझी नियुक्ती झाली म्हणजे माझं नाव चौरे शीतल हनुमंत. मी ह्यांची सगळ्यात छोटी बहीण. आणि माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी अगोदर लागलेल्या आणि आम्ही दोघी सोबत लागलोय. मग ह्या दोघी लागल्या होत्या तेच आमच्यासाठी सगळ्यात चांगलं मोटिवेशन होतं. आम्हाला बाहेरच्या कुठल्या मोटिवेशनची गरजच पडली नाही. आणि आई पप्पा ऊस तोडायला जायचे ते काय एकाच वेळेस तुमचा रिझल्ट समजला का असं टप्प्याटप्प्याने झालेलं आहे? नाही सर. 2018मध्ये माझी मोठी बहीण लागलेली. मग ती जेव्हा लागली तेव्हा तिनं मला मार्गदर्शन केलं. मग तिच्या मोटिवेशननुसार मी लागली. मी 2019ला लागलेली. त्यानंतर मी लागल्यानंतर मला असं वाटलं की मग मला आईवडिलांनी शिकवलं, मला नोकरी लागली. मग त्याचं कुठंतरी चीज कसं करावं, तर मी एवढंच ठरवलं की माझे जे लहान बहीण भाऊ आहे त्यांचं शिक्षण मी करायचं. मग या दोन्ही पण बहिणींना मी स्वतः अकॅडमीला नेऊन टाकलेलं. मग माझ्या सांगण्यानुसार त्यांनी अभ्यास केला.
अकॅडमीला सरांनी त्यांना ट्रेनिंग दिली, त्यानंतर मग त्या दोघींचं पण सिलेक्शन झालेलं आता. याच्या वेळेस पहिल्यांदा बातमी समजली, कधी समजली आणि नेमकं घरच्याचं काय वेगळं आनंदाचं वातावरण होतं, तर काय रिॲक्शन होतं बरं एकाच वेळेस? सर ह्यांचा 27 मेला ह्यांचा रिझल्ट लागलेला. हां. काय घरची परिस्थिती वगैरे कशी, कारण शिक्षणासाठी जो लागणारा पैसा जो आहे तो बराच काहीसा लागतो, शेतातले देखील बरेच खर्च जो आहे तो सर्वसामान्य कुटुंबाला असतो आणि त्यानंतर शिक्षणाचा खर्च, कशी साथ मिळायची बरं? या बीड म्हणलं की एक डोंगरपट्ट्याचा पूर्ण भाग आहे. डोंगरपट्ट्याचा भाग आहे, पण आमचे पप्पा सगळं ऊस तोडूनच, शेतातलं काहीच नव्हतं, सगळं ऊस तोडून सगळ्यांचं शिक्षण केलं. पण ह्या दोघी जणी लागल्या, ह्या दोघींनी पण आमचा खर्च केलाय. त्यानंतर इथं इथं आल्याच्या नंतर, कधी घरी आल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस तुमचं देखील शिक्षण वगैरे चालू होतं, आईनं कधी कामाला वगैरे लावलं का, किंवा तुम्ही ज्यावेळेस शिक्षण वगैरे शिकत होता? आमचं शिक्षण चालू असताना आईवडिलांनी आमच्या कामाची कधीच आशा नाही केली. इवन आम्ही कंटिन्यू हॉस्टेललाच होतो आणि सुट्ट्यांमध्ये आम्ही कुठे मामाच्या गावाला, आत्याच्या गावाला, घरी आम्ही कधी मोस्टली जास्त राहिलोच नाही. घरी राहायचा जास्त. आणि जीवाचीवाडी डोंगराळ भाग, अतिशय असा दुर्गम भाग, त्याच्यामध्ये शिक्षणाचं वातावरण खूप कमी होतं आणि विशेषतः म्हणजे मुलींना शिक्षण देण्याचं वातावरण खूप कमी होतं. आता माझ्यासोबतच्या ज्या मुली आहे 6वी 7वीला त्यांचे लग्न होतात. कुठेतरी आम्हीच गावाच्या बाहेर पडलो, बाहेर हॉस्टेलला राहिलो, रूम करून कुठे ठेवायचं म्हणलं तर वडिलांना खूप प्रॉब्लेम यायचे, आजूबाजूचे नाही म्हणतात किंवा कुणी काय म्हणेल, असे अतिशय म्हणजे त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. आणि आमच्या जो शिक्षणाचा काय खर्च असेल, जो पण काय खर्च झाला तो माझ्या वडिलांनी पूर्ण म्हणजे ऊसतोडीचं काम करूनच केला. त्यांना असा सोर्स कोणताच नव्हता की कुठलं शेतातलं काय उत्पन्न आहे किंवा वेगळा काहीतरी सोर्स आहे, असं अवेलेबल त्यांच्याकडे काहीच नव्हतं. जे काय करायचं त्यांना सगळं ऊसतोडीच्या ह्याच्यावरूनच करावं लागत होतं. इकडं तुम्ही चारीला चारी बहिणीचा कल जो आहे तो इकडं पोलीस दलाकडेच का गेला? कारण की बऱ्याच मुली जे आहे ते इतर पण शिक्षण वगैरे शिकतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे आम्ही 6 भावंडं होतो आणि पैशाचा सोर्स आमच्या घरामध्ये कुठलाच नसल्यामुळे, ऊसतोडीचं काम असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर कुठला तरी जॉब पाहिजे होता. आणि कोणताच असा जॉब नव्हता, कोणतीच नोकरी नव्हती किंवा प्रायव्हेट जॉब पण नाही किंवा सरकारी नोकरी पण नाही जी 12वीवर भेटते. माझा तर सगळ्यात महत्त्वाचा उद्देश तोच होता की मी 12वी झाल्यानंतर, माझं 12वीला सायन्स होतं, मी नीट केलेलं, त्याच्यामध्ये कमी मार्क्स आले आणि त्याच्यामध्ये 4-5 वर्ष वेस्ट घालवणार, तोपर्यंत इकडे कुठेतरी लागून जाईल या हेतूने माझं पहिल्यांदा झालं. आणि माझ्या मागे मग बरोबर आपोआप ह्यांचा कल इकडेच म्हणजे ह्या इकडेच ओढल्या गेल्या. तुमची कशी साथ मिळाली या दोघं बहिणींना? सर म्हणजे माझी मोठी बहीण पहिली लागलेली या 2018मध्ये. त्यानंतर मग माझा पण अगोदरचा निर्णय हाच होता की पोलीस भरती करायची, का तर मला 12वी नंतर लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं. मग मी जेव्हा माझ्या स्वतःच्या पायावरती स्टेबल झाले, तेव्हा मग माझ्या जे लहान बहीण भावंड होते त्यांना मला खरं शिक्षणासाठी त्यांना पैसे पुरवणे, त्यांचे शिक्षण करणे ही तर मला माझी जिम्मेदारी वाटायची. मग त्यामुळे त्यांचे शिक्षण पण म्हणजे आईवडिलांनी पण केले, मी पण त्यांना सपोर्ट केला, मार्गदर्शन केलं, असे त्यांचे पण शिक्षण झालेली. खरं तर तुम्ही भावुक होतायत. या आनंदाच्या क्षणाच्या दिवशी काय संघर्ष नेमका आठवतोय तुम्हाला? ॲक्च्युली संघर्ष म्हणून तर सगळ्या गोष्टी संघर्षात गेल्या, पण आज आनंदाच्या दिवशी संघर्ष काहीच नाही आठवत. असं वाटतं सगळ्या गोष्टी खूप सुरळीत आणि एकदम सहजतेने पार पडल्या. आज संघर्ष काहीच नाही आठवत. काय प्रत्येक जण इथं येतोय, तुम्हाला भेटतोय, नेमकं काय भावना वाटतेत बरं या सगळ्या संघर्षानंतर, या यशानंतर? हां सर, खूप चांगलं वाटतं, आनंद वाटतो. पण जेव्हा आमचा संघर्षाचा काळ आहे तो ह्या आनंदापुढे आम्हाला आठवत नाही, तो सगळं आम्हाला विसरल्यासारखं झालं. ओके, धन्यवाद. खरं तर एकाच कुटुंबातील 4 मुली जे आहेत ते मुंबई पोलीस दलामध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. पूर्ण बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ही बातमी बघता बघता पसरली. आज त्या काही या सत्कार सोहळ्यादरम्यान बोलतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या काय प्रतिक्रिया येतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र यांच्या सत्काराची तयारी जी आहे ते पूर्ण गाव करत असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन रवींद्र शेप सोबत सूरज मीडिया, बीड.